राज्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। आपण जर बघितलं पहिल्याच पावसामध्ये इचलकरंजी शहराची जी पंचगंगा नदी आहे, ही पंचगंगा नदी सुद्धा झपाट्याने वाढलेली आहे। कोल्हापुरात जर बघितलं तर कोल्हापूरचा राजाराम बंधारा असू दे, रुईतील बंधारा, इचलकरंजीचा बंधारा, तसेच शिरोळ तालुक्यातील राजापूर इथलाही बंधारा, जवळजवळ 8 ते 10 बंधारे पूर्ण पाण्याखाली गेले। आपण जर बघितलं असा जर पाऊस जर आला, कृष्णा आणि पंचगंगेच्या पाणी पातळीवर झपाट्याने वाढ होऊ लागली, त्यामुळं आपत्ती व्यवस्थापनाकडून मोठी खबरदारी घेतली जाते। ज्या ठिकाणी पूर परिस्थितीचा आढावा सध्या जिल्हा प्रशासन घेत आहे, सगळ्या खबरदारीची योजनाही घेण्यासाठी सांगितल्या। त्या जर बघितलं तर मे महिन्यामध्ये कधी पंचगंगा नदीला कधी एवढं पाणी कधी आलं नव्हतं, पण पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। तर आपण जर बघितलं तर एका बाजूला जर बघितलं तर असा जर पाऊस जर राहिला तर पंचगंगा नदी पाण्याची पातळी झपाट्याने वाढ होऊ लागली, त्यामुळं कृष्णा आणि पंचगंगेची पातळी सध्या वाढताना दिसत आहे। कॅमेरा निखिल विसेस मी साईनाथ जाधव, युनियन मराठी, इचलकरंजी।